खरं तर झेडपी सारखा विषय आहे म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि सातारमध्ये झेडपी अध्यक्ष झालेले आहेत प्रिया शिंदे. महेश शिंदेची पत्नी आहे. महेश शिंदे हे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आहेत. मात्र शिंदेच्या शिवसेनेचे जरी ते असले तरी ते मनाने भाजपमध्ये आहेत, कारण प्रिया शिंदे यांनी त्यांची निवडणूक जी आहे ते भाजपच्या तिकिटावरती लढवली आणि आता त्या भाजपच्या गटामधनं जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सातारमध्ये झालेले आहेत. आता तुम्हाला वाटेल की काय म्हणजे ह्याच्यामध्ये काय मोठी बातमी आहे? बातमी इथे आहे की ज्या पद्धतीने ही सगळी निवडणूक झाली ते सगळं भयानक होतं. म्हणजे लोकशाहीचा गळा घोटला वगैरे आपण जे बोलतो ते कसं होऊ शकते याचं मी उदाहरण सांगते. 65 असं संख्याबळ होतं सातारा जिल्हा परिषदेमध्ये. भाजपचे 27 सदस्य निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे 20, शिवसेनेचे 15, काँग्रेसचे 1 आणि अपक्षाचे 2. आता ह्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची युती होती, त्यामुळे सहजपणे त्यांचे 35 सदस्य होत होते आणि 33 हा याचा आकडा होता, तिथल्या मेजॉरिटीचा आकडा 33 होता. त्यामुळे त्यांच्याकडे सहजपणे राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना सत्तेवरती येईल असं स्पष्ट होतं. मकरंद पाटील जे आहेत ते राष्ट्रवादीचं नेतृत्व करत होते आणि शिवसेनेकडून पालकमंत्री आणि नेते तिथले असलेले आमदार जे आहेत शंभूराज देसाई मंत्री ते तिथनं नेतृत्व करत होते. आता साधी गोष्ट होती. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशी सदस्य एक तर फोडण्यात आले. 2-3 सदस्य फुटले. ते होते की लता कर्णे, ऋतुजा जगताप, कामेश कांबळे हे फुटले आणि त्यानंतर 2 सदस्यांना जे आहे अपहरणाच्या गुन्ह्याखाली उचलण्यात आलं आणि त्यांना मतदानच नाही करू दिलं. आणि त्यामुळे भाजपनी अपक्ष मॅनेज केला आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये भाजपचा अध्यक्ष बसला. म्हणजे जे मायनॉरिटीमध्ये होते, ज्यांच्याकडे पूर्णपणे बहुमत नव्हतं, त्या भाजपने मिळेल तो प्रयत्न करून खरं तर तिथे जे आहे ते तिथे गणित जे आहे ते बसवलं आणि भाजपच्या प्रिया शिंदे ज्या आहेत त्या तिथे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष झाल्या. खरं तर जिल्हा परिषद ही इतकी मोठी स्थानिक स्वराज्य संस्था मानण्यात येते का की त्यासाठी इतका आटापिटा करावा, पण ही गोष्ट घडली हे खरं आहे. आणि मग त्यावरनं आज विधिमंडळामध्ये त्याचे जे आहेत ते पडसाद अत्यंत गंभीर उमटले. विशेषतः शंभूराज देसाई यांचं असं म्हणणं होतं की त्यावेळी त्यांना रोखण्यात आलं, पोलिसांनी त्यांना थांबवलं आणि थांबवण्याची जी पद्धत होती अक्षरशः कपडे त्यांचे फाटले होते, त्यांना जखम झाली, त्यांना पोलिसांनी उचललं, अशा पद्धतीची भाषा जी आहे, अशा पद्धतीचा अनुभव जो आहे तो शंभूराज देसाईंनी आज सभागृहामध्ये मांडला. आणि दुसरीकडे या सगळ्या भाजपच्या सगळ्या कारनाम्याच्या विरोधामध्ये किंवा भाजपच्या या सगळ्या कृतीच्या विरोधामध्ये आज तिथे शिवसेनेच्या शिंदेचे आमदार जे आहेत त्यांनी विधिमंडळामध्ये आंदोलन केलं, विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती आंदोलन केलं. खरं तर भाजप आणि शिवसेनेची महायुती आहे आणि महायुतीचाच एक घटक आहे, सत्तेमधला एक घटक आहे. असं असताना सुद्धा शिवसेनेला पायऱ्यांवरती बसण्याची वेळ जी आहे ती या सगळ्या सत्ता संघर्षामध्ये आली आणि ते असं म्हणतात ना की मुझे मेरे दोस्तों से बचाओ, दुश्मन तो मैं खुद निपटता, त्या पद्धतीने ही वेळ जी आहे ती आता महाराष्ट्रामध्ये बघायला मिळालेली आहे. आणि विरोधक विरुद्ध सत्ताधारी हे भांडण बघण्यापेक्षा सत्ताधारी विरुद्ध सत्ताधारी हे आता भांडण महाराष्ट्राला बघण्याची वेळ आलेली आहे. आणि या सगळ्या मागची कारण शोधण्याचा प्रयत्न केला, कारण या सगळ्याच्या गोष्टी ह्या फक्त आज उद्यापर्यंत थांबणार नाहीयेत, तर याचे बरेच मोठे पडसाद उमटतील. तुमच्या जर लक्षात आलं असेल तर मागच्या काही वर्षांपूर्वी शिवसेनेच्या शिंदेच्या आमदारांचं हे सुद्धा म्हणणं होतं की आम्हाला निधी हा भाजपच्या आमदारांपेक्षा कमी मिळतो, भाजपच्या मंत्र्यांपेक्षा कमी मिळतो. त्यावरती भाजपने असं उत्तर दिलं होतं की ज्या ज्या खात्याला जेवढे पैसे अलॉट केलेले आहेत तेवढे मिळतात, मात्र स्पेसिफिक पक्षाच्या आमदारांना किंवा आम्हाला निधी जास्त मिळतो हा आरोप चुकीचा आहे. पण शिंदेच्या आमदारांच्या मनामध्ये हे कायम राहिलेलं आहे की आम्हाला निधी जो आहे तो कमी मिळतो, सत्तेमधला वाटा जो आहे तो कमी मिळतो. दुसरा मुद्दा तुम्ही जर बघितलं तर महापालिकांमध्ये सुद्धा या दोनही पक्षांमध्ये काही फार चांगली स्थिती नव्हती. एकमेकांच्या विरोधामध्ये अनेक ठिकाणी लढले आणि एकमेकांवरती टीका सुद्धा केलेली बघायला मिळाली. तिसरा मुद्दा जो आहे ते भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष जे होते रवींद्र चव्हाण, तर त्यांच्या सगळ्या कार्यपद्धतीवरती शिंदेच्या शिवसेनेची प्रचंड नाराजी होती. म्हणजे कल्याण डोंबिवली असू द्या किंवा इतर ठिकाणी असू द्या, तर तिथे अक्षरशः रवींद्र चव्हाण विरुद्ध शिंदेची शिवसेना किंवा स्थानिक नेते अशा पद्धतीची लढाई झाली. रवींद्र चव्हाण सुद्धा तिथे जाऊन अत्यंत आक्रमक बोलत होते. म्हणजे अक्षरशः एका ठिकाणी मला वाटतं कोकणामध्येच त्यांचं असं वाक्य होतं की जोपर्यंत निवडणूक आहे तोपर्यंत आपल्याला युती टिकवायची आहे. त्यामुळे कुठेतरी भाजपच्या शिंदेच्या शिवसेनेचे आमदार असताना, तिथे स्थानिक नेते असताना सुद्धा भाजप कुठेतरी आव्हान निर्माण करते का आणि आमच्या होम पिच वरती येऊन, आमच्या ग्राउंड वरती येऊन भाजप कुठेतरी आम्हाला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करते, हे जे आहे हे शिंदेच्या आमदारांच्या आणि मंत्र्यांच्या डोक्यामध्ये फार पक्क बसलेलं आहे. आणि त्यातच साताऱ्यासारखा इन्सिडेंट झाला
की शंभूराज देसाईंसारखे शिंदेच्या शिवसेनेमध्ये ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांच्या बाबतीमध्ये पोलीस त्यांना थांबवतात आणि पालकमंत्री आहेत सगळ्यात महत्वाचं, नुसते थांबवत नाही तर अक्षरशः जखमी होईपर्यंत त्यांना संघर्ष करावा लागतो. अत्यंत हे सगळं गंभीर आहे. आणि त्यानंतर आज जेव्हा आंदोलन झालं तेव्हा खरं तर फडणवीसांनी एका वाक्यामध्ये विषय संपवला की या सगळ्या प्रकरणाची चौकशी होईल असं त्यांनी विधिमंडळामध्ये सांगितलं. पण तुम्ही जर का बघितलं असेल ना तर मुख्यमंत्री फडणवीसांची देहबोली सुद्धा फार काही समाधानी नव्हती, शांत नव्हती. ते सुद्धा त्या गोष्टीमुळे चिडल्यासारखे वाटत होते, थोडेसे डिस्टर्ब वाटत होते. आता या सगळ्या प्रकरणामध्ये 2-3 बातम्या ज्या आहेत त्या समोर आल्या. तुम्ही जर बघितलं असेल तर सातारच्या एसपींचा धिक्कार असो, मंत्र्यांना आमदारांना धक्काबुक्की करणाऱ्या एसपींचा धिक्कार असो, अशा घोषणा ज्या आहेत त्या शिवसेनेच्या आमदारांनी दिलेल्या आहेत. आणि त्यानंतर त्यांचं असं म्हटलं जातं की मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यात फोनवरून चर्चा झाली. यामध्ये फडणवीस यांनी शिवसेना आमदारांच्या पायऱ्यावरील आंदोलनाबाबत नाराजी व्यक्त केली. त्यावरती शिंदे यांनी तात्काळ प्रतिसवाल केला. एकनाथ शिंदे यांनी भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या साताऱ्यातील वर्तनाबाबत नाराजी व्यक्त केली. शिवसेनेचे आमदार पायऱ्यांवरील आंदोलनात चुकीचे असतील किंवा योग्य नसतील तर गोरे योग्य वाटले का, असा सवाल जो आहे तो एकनाथ शिंदे यांनी विचारल्याची बातमी जी आहे ती समोर आलेली आहे. आणि या वादाच्या बाबतीत त्यांच्यात लवकर बैठक होईल यासाठी सुद्धा प्रयत्न जे आहेत ते केले गेलेले आहेत. मात्र हे सगळं जरी असलं तरी कायमच सत्ताधारी आमदार आणि आम्हाला मिळणारी वागणूक ही दुय्यम आहे आणि ती खपणारी नाही. इतकंच नाही तर वेळ आली तर आम्ही राजीनामा देऊ अशी भूमिका जी आहे ती शिवसेना मंत्र्यांनी खरं तर एकनाथ शिंदे यांच्या समोर बोलून दाखवली. आणि सातत्याने आमची गळचेपी होते यावरती बोललं पाहिजे असं सुद्धा आमदार आणि मंत्री म्हणाले. त्यामुळे हा संघर्ष जो आहे तो फक्त सातारा झेडपी पुरता मर्यादित नाहीये. सातारा हे उदाहरण आहे. असं म्हणतात ना की एखादं ज्वालामुखी फुटण्यासाठी एखादा छोटासा भूकंप होतो, पण ती ज्वाला जी आहे ती जी आतमधली प्रक्रिया जी आहे ती जमिनीच्या आतमध्ये अनेक वर्ष असते. तो ज्वालामुखीचा जो पदार्थ आहे तो अनेक वर्ष उफाळत असतो. मात्र एक भूकंप होतो आणि तो असा भस्कन बाहेर येतो. सेम त्याच पद्धतीने सातारा हे फक्त उदाहरण आहे. मात्र कमी मिळणारा निधी असू द्या, महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये झालेला विरोध असू द्या, यासोबतच सत्तेमध्ये मिळणारे वेगवेगळे वाटे आणि अनेकदा होणारा अपमान, या सगळ्यामुळे खरं तर शिवसेनेचे आमदार मंत्री हे आतमध्ये कुठेतरी खतखतत होते. आणि साताऱ्याच्या रूपाने हे बाहेर आलं आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर आलं. म्हणजे खरं तर शिंदेचा आक्रमक अवतार शिंदे एवढा घेतील असं कोणाला वाटलं नव्हतं. पण सभागृहामध्ये शिंदे ज्या पद्धतीने बोललेले आहेत ते आश्चर्य वाटावं अशा पद्धतीचं आहे. म्हणजे एकनाथ शिंदे असं म्हणाले की शंभूराज देसाई यांनी सातारा जिल्हा परिषद निवडणुकीबाबतची घटना सांगितली. या घटनेचा मी सुद्धा साक्षीदार आहे. कारण निवडणूक जाहीर झाल्यानंतर शंभूराज देसाई यांनी मला फोन केला. ते म्हणाले 2 सदस्यांवरती 5-10 पूर्वीच्या एका प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय आता आणि त्यांना अटक केली जाणार आहे. बरं, ही माहिती मिळाल्यानंतर मी सातारचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना फोन केला आणि सांगितलं हा काय प्रकार आहे. त्यावरती दोषींनी सांगितलं गुन्हा दाखल झालाय पण आम्ही त्यांच्यावरती नंतर कारवाई करू. मी त्यांना म्हंटलो की उद्या मतदान आहे आणि आपल्याला कोणालाही मतदानापासून वंचित ठेवता येत नाही. कोर्टही अनेकदा मतदानासाठी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींना परवानगी देतं. त्यामुळे या 2 सदस्यांना मतदानापासून वंचित ठेवता येणार नाही. मतदान झाल्यानंतर दाखल गुन्ह्याप्रकरणी काय कार्यवाही करायची ती करा असं मी त्यांना सांगितलं. त्यावरती अधीक्षकही म्हणाले मी त्यांना मतदानापासून वंचित ठेवणार नाही. त्यामुळे मी आपले पोलीस महासंचालक दाते साहेब यांनाही फोन केला आणि त्यांना सुद्धा सांगितलं की हे बहुमत हे शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांच्याकडे आहे. त्यामुळे ही 2 मतं कमी करण्यासाठी वेगळा प्रकार होऊ शकतो. त्यानंतर दाते यांनी पोलीस अधीक्षकांना फोन केला आणि दोन्ही सदस्यांना मतदान करू देण्याच्या सूचना केल्या. मात्र तरीही मतदानाच्या दिवशी सदस्यांना मतदानापासून रोखण्यासाठी पोलीस तिथे थांबले होते असा दावा जो आहे तो एकनाथ शिंदे यांनी केला. आणि लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न करू नका असं मी त्यांना सांगितलं. तरीही मी नंतर मीडियामध्ये पाहिलं शंभूराज देसाईंनी सांगितलं पोलिसांनी मंत्री बघितले नाहीत, पदाधिकारी बघितले नाहीत, आमदार बघितले नाहीत, आरोपींना जसं पकडतात तसं यांना घेऊन गेले. त्या ठिकाणी 2 सदस्यांना पोलीस घेऊन गेले आणि त्यांना मतदान करू दिलं नाही. त्यामुळे एकनाथ शिंदेनी जी आहे ती एक प्रकारचा हल्लाबोल जो आहे तो पोलिसांवरती केला. बोलण्याचा रोख जरी पोलिसांवरती असला तरी आपल्यालाही माहिती आहे की गृह खातं कोणाकडे आहे आणि हे सगळं ही लढाई जी आहे राजकीय ही कुठल्या पक्षाच्या विरोधात आहे. त्यामुळे हा सगळा जो आहे तो भाजप विरुद्ध शिंदेची शिवसेना यांच्यामध्ये आता कुठेतरी वादाची ठिणगी पेटलेली आहे का आणि इतके दिवसापासून ही ठिणगी होती याचा वणवा होणार का हा खरं तर प्रश्न आहे. तुम्ही लक्षात घ्या राज्यामध्ये सत्तेसाठीचं तिहेरी गणित होतं. शिवसेना एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि भाजप असं तिहेरी गणित होतं. मात्र
आत्ताच्या घडीला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपला उत्तम यश मिळालेलं आहे. त्यासोबत राज्यामध्ये त्यांची चांगली परिस्थिती आहे. अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीने सुद्धा सत्तेमध्ये कायम राहायचं आणि भाजपसोबत कायम राहायचं हा निर्णय घेतलेला आहे. सुनेत्रा पवार त्या दृष्टीने उपमुख्यमंत्री सुद्धा झालेले आहेत. त्यामुळे अशा वेळी जर आपण सगळ्या टेक्निकली जर का गोष्टी बघितल्या, संख्येच्या दृष्टीने जर गोष्टी बघितल्या, तर त्यांना काही शिंदेच्या शिवसेनेची गरज नाही. आत्ताच्या घडीला निवडणुकांना एक किमान 3 वर्ष बाकी आहेत. पण असं असलं तरी इतक्या लवकर हे सगळं तोडलं जाईल का, किंवा इतक्या अशा पद्धतीने एका झेडपी साठी ह्या युतीमध्ये इतकी मोठी दरार घेतली जाईल का, हा खरं तर प्रश्न आहे. बरं, हे सगळं एका बाजूला चालू असताना शिंदेचे मंत्री नाराजी व्यक्त करत असताना भाजपच्या दालनामध्ये सुद्धा बैठक झाली आणि तिथे काहीही झालं, म्हणजे तिथे साताराचे आमदार पण होते, मंत्री पण होते, सगळ्यांनी सांगितलं काही झालं तरी आता माघार घ्यायची नाही. त्यामुळे भाजपही त्यांच्या म्हणण्यावरती ठाम आहे, शिवसेनाही त्यांच्या म्हणण्यावरती ठाम आहे. पोलीस अधीक्षकांना फक्त निलंबित करून प्रश्न सुटणार आहे का, हा खरं तर प्रश्न आहे. बरं, अजून एक मी माहिती घेतली की इतकं सगळं म्हणजे का भारतीय जनता पक्षाकडनं केलं जात आहे. तर एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी कळालेली आहे की भारतीय जनता पक्ष हे आत्ताच्या घडीला, म्हणजे खरं तर 3 वर्ष बाकी आहे, पण थोडंसं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे काही अपयश आलेलं होतं, अगदी 8-9 पर्यंत जागा आलेल्या होत्या, माफ करा, अगदी 8-9 पर्यंत जागा आलेल्या होत्या, तर त्या आता वाढवण्यासाठी आणि पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रामधनं 40+ जागा, 40+ खासदार भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावरती निवडून यावे, त्यासाठी कुठलीही रिस्क घ्यायला तयार नाहीये. काहीही झालं तरी त्यांना सगळीकडे, विशेषतः स्थानिक मध्ये जो काही मागच्या वेळेस तोटा झाला तो होऊ नये यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांवरती भाजपची सत्ता ठेवायची आहे, ज्याचा फायदा येणाऱ्या लोकसभेला सुद्धा होणार आहे. त्यामुळे खूप पुढचा विचार करून भारतीय जनता पक्षातर्फे पावलं टाकली जात आहेत आणि त्यामध्ये नाही म्हटलं तरी एक प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा आणि आता तर आपल्याला स्पष्ट दिसते की शिंदेची शिवसेना सुद्धा यांचा राजकीय तोटा होऊ शकतो, किंवा यांच्या वाटेचा जो हिस्सा आहे तो भाजप हिरवण्याच्या विचारात आहे. तुम्हाला नेमकं काय वाटतंय? साताऱ्यामध्ये घडलं तो प्रकार योग्य आहे का? मला कमेंट बॉक्समध्ये तुमची मतं जाणून घ्यायला नक्कीच आवडतील. व्हिडिओ थोडासा मोठा आहे, मी जे काही बोलते ते जरा मोठं एक्सप्लेनर झालंय, पण मला खात्री आहे तुम्हाला आवडलं असेल. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.